आम्हाला पुणे जिल्ह्यात नाही, आम्ही सुरुवात केली नाशिक पासून. नाशिकच्या सुरुवातीच्या दिवसापासून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतोय. विशेषतः महिलांचा खूप चांगला उत्साह, अक्षरशः महिला इतक्या मोठ्या प्रमाणावर जमा होतात. आणि आता तर आम्ही बोलल्याप्रमाणे त्यांना जे काही आम्ही कबूल केलेलं होतं, तुम्ही त्याला रक्षा बंधनाच्या निमित्तानं हे दिलेलं म्हणा किंवा काही म्हणा, पण एक चांगल्या पद्धतीनं त्यांच्यामध्ये मी विचारतो की तुमचे फॉर्म भरले का भरले, आता दिवसेंदिवस आमच्या अकाउंटला पैसे आले असं पण ते सांगायला लागलेले आहे. आणि ज्या उद्देशाने आम्ही ही योजना आणली, गरीब महिलांच्या करता, गरीब मायमाऊलींच्या करता, गरीब मुलींच्या करता, तो उद्देश आमचा सफल झालेला दिसतोय. आणि आता अजून संख्या वाढतीये. ती संख्या वाढत असताना कुठंही म्हणजे असं यवतमाळमध्ये जसं एका पुरुषाच्या नावावर गेलं असं कुठं होऊ नये म्हणून आम्ही काळजी सतत घेतोय. आता लोकसभा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर विधानसभेला सामोरं जाताना काय रणनीती आखली जाते? भाषणात ती सगळी रणनीती भाषणात सांगितली की त्यामध्ये आमचा कार्यक्रम म्हणजे विकासाचा, गेल्या काही वर्षात आम्ही काय विकास केला. आज देखील मी आंबेगावमध्ये आलो असताना किती सरकारमध्ये असल्यामुळं किती काय निधी आम्ही देऊ शकलो, कुठले कुठले कामं आम्ही करू शकलो, हे सगळं आम्ही त्याच्यामध्ये सांगतोय. आणि जो गरीब वर्ग आहे त्याला गरिबीतनं वर काढण्याच्या करता ह्या ज्या योजना आणलेल्या आहेत, त्या योजनाचा फायदा हा सगळ्या लाभार्थ्यांनी घ्यावा ही आमची इच्छा आहे. तुम्ही पाहिलं असेल, मी ज्यावेळेस जनसन्मान यात्रेला सुरुवात केली तेव्हापासून मी कधी विरोधक आमच्यावर टीका करतात, काय करतात, आम्हाला बोलतात, सगळं काही करतात. अर्थसंकल्पात पण योजना आणली तेव्हाही आम्हाला शिव्या दिल्या, तेव्हाही आमच्याबद्दल बदनामी केली, काय हे असंच आहे तसंच आहे. ठीक आहे, तो त्यांचा अधिकार आहे, मला त्याच्याबद्दल टीका टिप्पणी पण करायची नाही, त्याबद्दल बोलायचं पण आहे. आम्हाला आमच्याच योजनांचं सांगायला भरभरून आहे आणि केलेल्या कामांचं पण सांगायला भरभरून आहे. आणि केंद्र सरकार आमच्या विचाराचं असल्यामुळं केंद्रातले प्रश्न जे काही आहेत त्या प्रश्नाची पण सोडवणूक आम्ही मधून केंद्रामध्ये जाऊन करून घेतो. जसं वाढवण बंदर पोर्ट, त्याचं आता भूमिपूजन आम्ही लवकरच घेतोय. 5 लाख कोटीचं पोर्ट आहे ते, तो एक प्रकारचा राज्याचा फायदाच झालेला आहे. अशा इतर पण काही गोष्टी आमच्या आहेत. परवा पुण्याच्या मेट्रोला मान्यता दिली गेली, त्याच्या कात्रजपर्यंत. अशा सगळ्या गोष्टी ज्या आपल्या त्यांनी मंजूर करून दिल्या पाहिजेत त्या आम्ही त्यांच्याकडनं मंजूर करून आणतोय. त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा महाराष्ट्राला करून देतोय. आता खरं तर एवढी दिवस रात्र काम करतायत, मात्र विरोधकांकडून अशा पद्धतीने टीका होते. काम करणाऱ्या दादांना काय वाईट वाटतं? नाही, काय नाही, आता गेंड्याची कातडी झाली, त्याच्यामुळे काय ऐकून त्याचं ते टीका करणारच, हे तो त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे असं आम्ही समजतो. नवाब मलिक यांच्या मतदारसंघामध्ये तुम्ही कार्यक्रम घेताय, त्याचं काय? नवाब मलिक यांच्या मतदारसंघात एक मिनिट, मला 288 मतदारसंघात कार्यक्रम घेता येतात. महायुतीच्या वतीनं मी कार्यक्रम घेऊ शकतो, कारण लोकशाही आहे, संविधानाने तो सगळा अधिकार दिलेला आहे. उद्याच्याला जागा वाटपामध्ये ती जागा महायुतीमध्ये कुणाला जाईल त्या पद्धतीनं तिथं तो पक्षाचा उमेदवार माणूस ती व्यक्ती उमेदवार उभा करेल. लगेच 1 2 3 काय 1 2 3 अरे पण एक मिनिट, मी आता उठून निघून जाईल. एकाने प्रश्न विचारा, अगदी सुरुवातीला नाही दादा काही नाही विचारणार, बघा अगदी व्यवस्थित करतो, आणि लगेच सुरू झालं, 5 पण मिनिटं झाली. जय पवारांनी बैठकांचं सत्र सुरू केलेलं आहे, आपल्याला काय वाईट वाटतं? जर एखाद्या मुलाला त्याचं तो स्वतंत्र विचाराचा आहे, त्यांनी बैठका सुरू केल्या तर मी विरोध करायचं कारण काय? जय पवार विधानसभा निवडणुकीत उतरतील. मी काही ज्योतिषी नाही, तुम्ही ना हेच जे तुमचं चुकतं ना, मी जे बोलत नाही तुमच्याशी त्याचं कारणच आहे.
मी सांगतो काय, तुम्ही मला राज्याचं विचारा, तुम्ही मला योजनांचं विचारा, तुम्ही मला विकासाचं विचारा. तुम्हाला ना ब्रेकिंग न्यूज करताय असल्या न्यूज लागतात आणि मला त्याच्यात अजिबात रस राहिला नाही. तुम्ही जनसन्मान यात्रा सुरू झाल्यापासून एका तरी विरोधकावर टीका केली का मला सांगा? काय त्यांचं त्यांना महिलांच्या खात्यावरती पैसे यायला सुरुवात झाली आहे. साधारण हे नियोजन कसं आहे पैशाचं? काही टप्पे त्याच्यावरती तुम्ही आखलेत का? टप्पे नाही. जून जुलैचे जुलै महिन्यामध्ये ज्यांनी फॉर्म भरले आणि ज्यांचे फॉर्म त्या सगळ्या नियमात बसले त्यांना तो लाभ सुरू झालेला आहे. आता हे जसे उरकतील तसे मग ऑगस्टचे, कारण काही छाननी करायला पण वेळ लागतो ना, त्याच्यात आधार कार्डशी ते लिंकअप करावं लागतं. एक मध्ये थोडंसं आम्ही लवकर जरा घाई करायचा प्रयत्न केला तर एका भगिनीनं तिचा अकाउंट न देता एका पुरुषाचा अकाउंट दिला, त्याच्यावर तिचे पैसे त्या पुरुषाच्या अकाउंटला गेले. तसंही होता कामा नये. नवी योजना आहे, एवढ्या मोठ्या योजनेमध्ये एखादी त्रुटी राहू शकते, परंतु लक्षात आलं की लगेच दुरुस्त करायची मानसिकता आमची आहे. हे मी अतिशय स्पष्टपणे आपल्या मार्फत माझ्या मायमाऊलींना, माझ्या बहिणींना, आमच्या महिलांना सांगू इच्छितो. मुलींना मोफत लाडकी बहीण योजना काढली, अनेक बहिणीला तुम्ही या योजनेमार्फत पैसे दिले. उद्या रक्षाबंधन आहे, सुप्रिया सुळे नाशिकला आहे, तुम्ही उद्या रक्षाबंधन जाणार? मी उद्याच्याला मुंबईला आहे. सुप्रिया मुंबईला असेल तर मी तिच्याकडे जाऊन राखी बांधेन. मी मुंबईला आहे, माझे मुंबईत कार्यक्रम, माझ्या सकाळपासून मीटिंग आहे. त्याच्यावर मुंबईत जेवढ्या बहिणी माझ्या उपलब्ध असतील त्यांच्याकडे जाऊन मी राखी बांधून घेईन. मुलींना मोफत शिक्षण भेटलं, पण अनेक ठिकाणी काही ठिकाणी असे सुद्धा प्रकार समोर येत आहेत की विद्यार्थ्यांकडनं ऍडमिशनसाठी सध्या पैसे मागितले जात आहेत. त्यासाठी कुठल्या हेल्पलाईन एक त्याच्याकरता हायर अँड टेक्निकल एज्युकेशन मिनिस्ट्रीने एक नंबर दिलेला आहे आणि सगळ्या संस्था चालकांना सांगितलेलं आहे, तुम्ही ज्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या आतमध्ये आहे अशांना फी मागायची नाही. ती फी मागं 50% आम्ही भरत होतो, आता 100% कॉलेजची भरणार असं सांगितलंय. जर तुम्ही ती फी मागितली, आमच्या निदर्शनास आलं की ती आमची लाभार्थी म्हणून बसती, परंतु ते कॉलेजची मॅनेजमेंट ऐकत नाही, तर मग मॅनेजमेंटला कशा पद्धतीनं समजावून सांगायचं हे काम सरकार करू शकतं. अंजली दमन यांनी गंभीर आरोप केले.